खडकवासला धरण क्षेत्रामधून 29,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि हा विसर्ग सध्या मुळामुठा नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि याच नदीचं रूप पाहण्यासाठी पुणेकर सध्या SM जोशी पुलावरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याचबरोबर काही पुणेकर जे आहेत ते सेल्फी घेतात। पुणेकरांबरोबर आपण बातचीत करणार आहोत। तुम्ही या ठिकाणी आलाय आणि पूर्ण विसर्ग जो आहे तो सोडण्यात आलाय, काय वाटतं? एवढं पाणी बघून एकदम प्रफुल्लित वाटतंय, निसर्गाने एकदम ताजतवानं केल्यासारखं वाटतंय आणि मुलं तर खूप खुश झाली आहेत बघून। आज मुलांना सुट्टी मिळाली आहे म्हणून खुश आहेत। पहिली गोष्ट, थोडासा पाऊस थांबलाय आणि एवढं पाणी कधी बघायला मिळत नाही, सगळं ड्राय असतं नेहमी, पण छान पाणी बघून फ्रेश वाटतंय आज आणि खूपच छान वाटतंय। आणि म्हणजे खूपच पाणी सोडलंय आणि सगळं वाहून गेलंय आणि सगळं साफ झालंय, दॅट्स वाय खूप भारी वाटतंय। आणि एवढं सगळं पाणी बघून इतकं भारी वाटतंय की सगळं आता साफ करून गेलंय आणि सगळे मग जेव्हा आपण गणपती विसर्जनाला पण पाणी आलंय, मग गणपती पण आपण विसर्जन करू शकतो, तर खूप भारी वाटतंय। आधी पाणी पाहिलं होतं? हो पाहिलंय ना, पण डॅम मध्ये पाहिलं। हो डॅम वर पाहिलं। काय वाटतं वरून पाहताना? सगळे गोल गोल पाणी चाललंय, एकदम हाय स्पीडनी चाललंय, खूप चांगलं वाटतंय, इतकं भारी वाटतंय की म्हणजे बघतच राहावं पाण्याला, हेच वाटतंय। होडी टाकायची होती पण आता होडी आम्हाला काही टाकता येणार नाही, याची इच्छा होती होडी। ती होडी टाकायची आणि मग ती अख्खी नदी क्रॉस करू शकते। म्हणजे होडी टाकायची इच्छा होती एवढं नाही नाही होडी नाही। आपण जर पाहिलं ते पुणेकर आहेत आणि पुणेकर सध्या या SM जोशी पुलावरती येऊन जे पाणी सोडलेलं आहे हे पाणी पाहण्याचा आनंद घेत आहेत। त्याचबरोबर काही ठिकाणी सूचना फलक जे आहेत तेही लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे सतर्कतेचा इशारा जो आहे तोही प्रशासनाने पुणेकरांना दिला आहे। कॅमेरा किरण काजळेसह सागरवाड, साम TV, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।